तर आज दुपारी आल्यानंतर असं वाटलं, की आता ऑर्डर तर झाली आहे, पण खरं तर रानामध्ये राहतोय आणि घरापाशी जी झाडं आहेत, त्यांना आळी करणं गरजेचं आहे, कारण आता उन्हाळा सुरू होणार आहे. आता सगळी आळी जी आहे ती फुटलेली आहेत, काही पावसाळ्यामध्ये वाहून गेलेली आहेत. म्हणून आता इथं मी वांग्याची रोपं लावण्यासाठी जागा तयार करते आली तर आली. तर ह्या काही पुड्या आहेत, ज्याच्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीचे वांग्याची बिया आहेत, त्यानंतर दोडका आहे. मोठं वांगं जे आपण भाजतो आणि खातो भरिताचं ते पण आहे. तर हे सगळं लावून घेतलं इथं आणि व्यवस्थितरित्या त्यांना जमिनीच्या आतमध्ये ठेवून त्याच्यावरून पुन्हा माती टाकण्यात आली. नंतर प्रत्येक झाडाच्या आळ्यामध्ये थोडे थोडे रोपं लावण्यात आली. ज्यांच्या बिया माझ्याकडे अवेलेबल होत्या अशा सगळी रोपं मी लावली. त्यानंतर मी प्रत्येक झाडाचं आळं गोल करून घेतलं, कारण ठिबकचं पाणी जे आहे ते त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या पडायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं सगळी आळी करत करत कढीपत्त्याची काही 2-3 झाडं आहेत, त्यांनाही आळी करण्याची गरज होती. हा चक्कू आहे आणि पेरूचं झाड आहे इथं. तर हे सगळं आपण व्यवस्थित करून घेतो आहे. कढीपत्त्याची काही झाडं आंब्याच्या मुळामध्ये आलेली आहेत, तर त्यांनाही आपण छान करून घेतलं. कसं